नमस्कार, मी सरिता हरपळे आणि आपल्या बातम्यांमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बातम्यांची सुरुवात महाराष्ट्रात होणाऱ्या विकासांच्या कामांनी करूया। आज अर्थात 6 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथे 2365 कोटीच्या विकासांच्या प्रकल्पांचं भव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळा आयोजित झाला। बुलढाणा येथे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी पत्रकारांच्या वेधक प्रश्नांचे दिले साधे, सरळ आणि सोपे उत्तर। त्यांची इच्छा आहे केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण, हे कोणाचे वकील आहेत हे पण संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे। काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात। त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे। आम्ही कोर्टात भांडतो आहोत, आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून घेऊ। पुढील बातमी म्हणजे कोल्हापुरात आलेल्या राहुल गांधी यांना माननीय देवेंद्रजी यांनी ठाण्यातून विचारलेला प्रश्न। राहुल गांधीजी, छत्रपती शिवरायांवर बोलायचं असेल तर पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलंय। त्या पुस्तकाबद्दल तमाम शिवप्रेमींची माफी मागा आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांवर बोलायचा अधिकार तुम्हाला आहे। पुढे ऐकूया की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी म्हैसासूर मर्दिनीप्रमाणेच मेट्रो 3 कोणाच्या तरी गर्वाचे मर्दन करणारी असं का म्हणाले। जी मेट्रो 3 आहे ही कोणाच्या तरी गर्वाचं मर्दन करणारी, कोणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो 3 आहे। कारण या मेट्रो 3 ला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली। हजारो कोटी रुपये खर्च झाल्यानंतर केवळ कोणाचा तरी इगो दुखावला म्हणून या ठिकाणी स्थगिती देण्यात आली। मुंबईत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थित काल अभिजात मराठी सन्मान सोहळा पार पडला। या कार्यक्रमांतर्गत आलेल्या काही प्रतिक्रिया पाहूया। मराठी भाषेचा सन्मान हा माझ्या आईचा सन्मान आहे असं या कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर म्हणाले। जी भाषा माझ्या आईने मला शिकवली म्हणून ती माझी मातृभाषा झाली। या भाषेला एवढा मोठा दर्जा मिळतोय, ही जणू काही माझ्या आईचा सन्मान केल्यासारखं झालं। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय म्हणजे सर्व संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान। पद्मश्री नामदेव कांबळे यांचे संबोधन। को मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा मिलने का मतलब संत ज्ञानेश्वर जी को सम्मानित करना है, संत तुकाराम महाराज को सम्मानित करना है, संत नामदेव, संत चोखा मेळा, संत नरहरी सोनार, संत सावता माली, संत गोरा कुंभार इत्यादि विविध जाति पंथों के मराठी संतों को मोदी जी आपने सम्मानित किया है तथा मराठी जनों की प्रेरणा स्थान शिव छत्रपति शिवाजी महाराज को आपने सम्मानित किया है। याच सोहळ्यात मराठी भाषेचा गौरव सोबत लाडकी बहीण योजनेची माहिती सांगणाऱ्या महाराष्ट्र भूषण आदरणीय आशाताई भोसले यांचे भावुक संबोधन ऐकूया। लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये तुम्ही दिलेले आहेत त्यांची व्यथा आणि त्यांची खुशी ही माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही। हे जर काम 47 साली कुणी केलं असतं, 1500 रुपये मिळाले असते तर मी 2 वेळेला जेवले असते। सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं। मैंने खाना संभाल के रखना सीखा था क्योंकि मैं दोपहर को खाना नहीं खा सकती थी। जब हस्बैंड आते थे दोनों मिलकर हम खाते थे, उतना ही खाना मेरे पास होता था। इसीलिए मुझे लगता है कि ये 1500 रुपये 15 आजकल के ज़बान में CR जैसे लाखों रुपए जैसे बातें होती हैं, 1500 रुपये जिन लड़कियों के पास, औरतों के पास पैसा नहीं है, कुछ नहीं, उनके लिए बहुत बहुत अच्छा काम आप लोगों ने किया है। मुंबई मेट्रो मार्गिका 3 टप्पा 1 RAJBLR ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानकचा शुभारंभ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झालं।
या मेट्रोनी केलेल्या प्रवासाबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून काही व्हिडिओ पोस्ट केले. नवरात्राचे दिवस आहेत आणि आपल्या माता भगिनी देवीच्या दर्शनाला एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करत आहेत. तर नवरात्रीच्या या पावन दिवशी आपण आणखी एक महिला योजनाविषयी बोलूया. महिला सबलीकरणसाठी कायम महिलांच्या पाठीशी उभा राहणाऱ्या आपल्या सरकारनं राज्यात कुठेही प्रवास करणाऱ्या माता भगिनींना एसटी प्रवासात 50% सूट देऊन महिलांच्या सन्मानात आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. आजच्या बातम्यांमध्ये आपण आता घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपल्या बातम्या, आपल्या पक्षांच्या बातम्या. धन्यवाद.